नमस्कार, मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आता आलेलो आहे माउंट रेनियरला आणि माउंट रेनियरच्या पॅराडाईज पॉईंटला आलेलो आहे मागे. आणि मागे जे कलर्स दिसत आहेत ते सगळे फॉलचे कलर्स आहेत. आणि इथे खरं तर आम्ही पाठीमागच्या वर्षी पण फॉल्सला आलो होतो, पण तेव्हा इथे वरती स्कायलाईन म्हणून एक ट्रेल जातो जो माउंट रेनियर जो वॉशिंग्टनमधला सगळ्यात उंच माउंटन आहे, तर त्याच्या खूप जवळ जातो. तर तो ट्रेल आम्हाला नाही करता आला. आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये पण आलो होतो, तर उन्हाळ्यामध्ये इथले जी रानटी फुलं असतात तर ती सुद्धा खूप सुंदर दिसतात, तर ती पाहिली होती. पण आम्ही जो ट्रेल आहे तो पूर्ण केला नव्हता. तर आम्ही फॉल सीझनमध्ये आलेलो आहे आणि हा ट्रेल पूर्ण करायचा आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 11:15. तर आम्ही निघालो आहे आत्ता. ट्रेक जस्ट सुरू करणार आहे. फुलं थोडीशी मला असं वाटतं आम्ही थोडंसं उशिरा आलो आहे, तर कारण की फुलं थोडी झाडं जी आहेत झाडांची पानं थोडी सुकलेली पण आहेत. पण बघूयात आपण. हा ट्रेल खूप सुंदर आहे, खूप सुंदर असणार आहे. पाहूयात हा ट्रेल कसा आहे आणि माउंट रेनियर जवळून कसं दिसतं ते. चलो, लेट्स गो. It looks better in what do you call it? समर. Summer, yeah. आता ढगाळ वातावरण आहे, पण ऊन पडेल. उन्हाचं प्रेडिक्शन आहे. 12 वाजल्यापासून ऊन असणार आहे. ऊन आल्यावरती छान वाटेल. खरं तर आता 5 डिग्री एवढं कमी तापमान आहे आणि खूप थंडी असते, खूप थंडी असते. I need 2 jackets. साराच नाही, माझं पण जॅकेट घातलंय. माझं पण जॅकेट घातलंय आणि मला एवढी थंडी वाजते. एवढी थंडी असेल असं नव्हतं वाटलं खरं. होपसो जरा ऊन आल्यावरती थंडी कमी होईल. चला बघूयात आपण. स्कायलाईन ट्रेल आम्ही सुरू केलंय आणि आम्ही दमलोय कारण की एलिव्हेशन आहे. मग I can go fast, that's why I'm letting. बर. चेरीज दिसत आहेत खूप साऱ्या आणि खूप गर्दी आहे ट्रेलवरती. दचकला. त्याचा खाऊ शोधतोय. अरे ते चेरी खातोय. हा, बेरी खातोय त्या. नो, आय डोंट नो पाळा. बघितलं का डिअर? हरिण दिसतंय. हा, इथून छान दिसतंय. चाललं ते. से बाय चिकू. बाय 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 बाय. कसलं गोड आहे, गोंडस हरिण आहे. हो ना बाळा? चला. चिकू चला, पळत पळत येतो आणि बसतोय पुढे. चला बाळा, आलो आम्ही. लास्ट पर्सन पासेस. मग तू इथेच थांबशील, आम्ही येतो ट्रेक करून. ओके, बाय. चला चला चिकू. 15-20 मिनिट झाले आम्ही चढाई करतोय आणि समोर माउंट रेनियर दिसतोय ढगामध्ये जो आहे तो. जो बर्फाने नेहमी वेढलेला असतो, तर बर्फ कमी झालाय कारण की पूर्ण उन्हाळा निघून गेलाय म्हणून. आणि आजूबाजूला फॉल कलर्स आहेत, पण आम्हाला असं वाटतं की होऊन गेलेत ते, त्याच्यामुळे थोडेसे डल वाटत आहेत. पण स्टील व्ह्यू मात्र छान दिसतोय. थोडंसं एलिव्हेशन आहे. ड्रेस लावली, चिकोटा माझ्या पुढे गेलंय ग. झाडांवरती दवबिंदू पडलेले आहेत सगळ्या झाडांवरती. चला चला. सूर्य मात्र असा लपाछपी चालू आहे. मध्येच ऊन पडते, मध्येच सावली. सारांश मजा करतोय. हो ना बाळा? थोडासा चढ आहे, एलिव्हेशन पण जास्त आहे. आणि पूर्ण नाही जाणार आपण जिथं आलोय काय ते स्कायलाईन
आणि हे खूप छान दिसतोय हा व्ह्यू. आणि हा मोठा ट्रेल जातोय वरती, खूप लांब आहे हा ट्रेल. आणि आमचा चिकुडा दमलाय, बघूयात किती करतो. सारांश दमलाय आमचा, त्याला म्हणतो थोडा वेळ चल अजून. बघूयात. आणि थोडासा चढ आहे, बराच राहिलाय खरं तर ट्रेक. ओके. आणि लोक इथून, मला असं वाटतं आम्हाला इथून इथे या पॉईंटला जायचं असणार आहे, इथे वरती इथे. पण लोक इथे सुद्धा दिसत आहेत, इकडे सुद्धा गेलेले आहेत लोक वरती. इथे दमल्यांचं पिल्लू. भरपूर चढलोय पण आम्ही. आणि आम्हाला इथे समोर माउंटन गोट्स दिसत आहेत. हो, थोडा जवळ दिसला पाहिजे होतं ना. पांढऱ्या शुभ्र आहेत माउंटन गोट्स. आज हरिण बघितलं, माउंटन गोट्स बघितल्या. खूपच सुंदर आहे हा व्ह्यू खरंच. हा डोंगर सुद्धा रंगीबिरंगी आहे, समोर डोंगरांच्या रांगा दिसत आहेत. आणि हे सगळे वेगवेगळे ट्रेल्स आहेत. आणि समोर आपल्याला जायचं आहे इथे, इथे तो स्कायलाईन ट्रेल आपला संपणार आहे. आणि माउंट रेनियर हा पूर्ण स्नो आहे, पूर्ण सगळीकडचा स्नो वितळला आहे. पण माउंट रेनियरवरती नेहमी स्नो असतो वरती. आणि ह्याच्या शेजारी सुद्धा हा माउंटन आहे. या माउंटनच्या टोकावरती जात आहेत लोक. इकडे ट्रेल जातोय, तिथे काय जाणार नाही आपण, इथंपर्यंतच जायचं आहे. सारांश दमलाय, बघूया त्याला थोडं समजावतोय. जाऊयात मग. मात्र खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. आणि फॉल कलर्स खरं तर असे होऊन गेलेत आज, पण खूप तरीसुद्धा सगळं रंगबिरंगी दिसतंय. आणि ऊन मात्र अधूनमधून येत आहे, उन्हामध्ये अजून छान व्ह्यू दिसतो. पण खूप छान ट्रेल आहे, मस्त एकदम. सारांश उठलाय आणि ट्रेक करायला लागलाय. समजावलं त्याला जरा. दमलाय तो थोडासा, पण उतरताना मात्र एवढा काही त्रास होणार नाही. पोहोचलो आपण आता. इथे वरती आलं की हा स्कायलाईन ट्रेक पूर्ण होतोय. खूप उंच आलो आहे पण आम्ही, खूप उंच. लहान मुलं आहेत काय, जास्त नाही आहेत, पण लहान मुलांनी सुद्धा केलेला आहे ट्रेक. सारांशसुद्धा पूर्ण करतोय. दमलाय थोडासा तो, पण करतोय पूर्ण. दाखव माझा माउंटेन मध्ये कसं हो. अरे बापरे, इकडे सगळी जत्रा. तरचे आता 2 वाजत आलेत आणि आम्ही खाली उतरायला सुरू केलं. हॉर्स क्रीक ट्रेल, या ट्रेलने खाली चाललोय. थोडासा वेगळा ट्रेल आहे इथे. या जागेमध्ये खूप वेगवेगळे ट्रेल्स आहेत, तर त्या ट्रेलने खाली चाललोय. आणि आता सारांशचा सुद्धा मूड चांगला झालेला आहे, चांगला चालतोय तो. तर खूप छानच असा हा ट्रेल आहे, मस्त एकदम. आणि एवढा दमवणारा नाही आहे, सारांशसाठी दमवणारा होता थोडासा, पण एवढा दमवणारा नाही आहे. वेदर मात्र आजचं सनी होतं, पण क्लाउडी आणि सनी असं झालं आहे. मध्ये मध्ये सूर्य येतो आणि मध्ये मध्ये ढगाळ वातावरण आहे, तरी पण खूप छान वाटतं. पण मस्त ट्रेल होता. मला वाटतं आता एक 15-20 मिनिट लागतील खाली जायला. चलो. एकच आता एवढा छान मूड झालाय, खालनं पळत होतोय, वरनं पळत जातोय. आणि हा इतका सुंदर ट्रेल आहे, इतका सुंदर ट्रेल आहे. पूर्ण ट्रेक मधला हा सगळ्यात सुंदर ट्रेल आहे, खूपच सुंदर आहे. फोटो काढत आहेत, सेल्फी. सारांशचा थोडासा मूड आला तर त्याच्यामुळे फोटो काढून घेतो. त्याचा एक पण फोटो चांगल्या मूडमध्ये नव्हता. वाव, म्हणजे ब्रेथ टेकिंग व्ह्यू ज्याला म्हणतात, तो व्ह्यू म्हणजे असा व्ह्यू. खूपच सुंदर. आणि आता ऊन आलं तर किती उठून दिसतोय व्ह्यू, मस्त. 2:45 वाजलेत आणि 3 तासामध्ये आम्ही आमची हाईक पूर्ण केली आहे.
आणि माझ्या पिल्लूने पण केलीये. जाताना थोडासा त्रास झाला चिक्कूला आमच्या, पण येताना मात्र आमचा मूड खूप छान होता. एन्जॉय केली. सारांश सांग बा, तुला आवडली का हाईक? आवडलं का तुला? आवडलं? आय एम नॉट स्टेअरिंग. तू सांग, आवडली तुला? म्हणजे आवडली. मीडियम. Did not and did. पिल्लू तुला आवडली का? Medium. मीडियम. येताना मज्जा आली की जाताना वरती चढताना मज्जा आली? None. सिरियसली चिकू? जाताना मजा आली आणि येताना. ठीक आहे चलो. तर पोहोचलेलो आहे आम्ही. ते छान आता पिझ्झा घेणार आहे, सारांशला ट्रीट देणार आहे. काही डिझर्व करतं हे बाळ, इतकं छान ट्रेल केला. आणि मग इथे व्हिजिटर सेंटर मध्ये थोडा वेळ थांबून मग निघणार. Yeah. When are we gonna leave again?